three resistances 50 ohm, 40 ohm, and 25 ohm are connected in parallel. Three resistances 50 ohm, 40 ohm, and 25 ohm are connected in parallel. Full stop. Determine its equivalent resistance. Determine its equivalent resistance. Full stop. If current in 25 ohm resistance, if current in 25 ohm resistance is 8 ampere, is 8 ampere. Find currents in the other two resistances and total power consumed in the circuit. ठीक आहे. काय डायग्राम काय ड्रॉ करायची गरज नाही. पाहिजे असेल तर तुम्ही ड्रॉ करू शकता. काय म्हटलंय, तीन रेजिस्टन्स पॅरलल आहेत. ठीक आहे, असं काय दिलेलं आहे. आणि काय म्हटलं, इक्वल रेस्ट आपल्याला फाइंड करायचं आहे. आर इक्यू पण फाइंड करायचा आहे. ठीक आहे, हा म्हटलाय R1, हा म्हटलाय R2, हा म्हटलाय R3, हा करंट म्हणूया I1, I2 आणि हा असेल I3. आणि काय म्हटलं आपल्याला हे सगळं फाइंड करायचं आहे. तर REQ किंवा टोटल रेजिस्टन्स काही म्हणा, काय असणार, R1 पॅरलल R2 पॅरलल R3. काय मिळेल बघा, कॅल्शियम डायरेक्ट फाइंड करा. 50 पॅरलल 40 पॅरलल 25. काय मिळतंय, मिळेल का? कॅल्शियम लगेच होईल ना. 11.76 ओहम. ठीक आहे, सगळ्यांचं सेम असेल. बघा काय मिळतंय. सानिकाला मिळालंय 11.76 ओहम. बाकीचे वैदिकला पण मिळालंय सेम, म्हणजे आन्सर आहे बरोबर. हा झाला फर्स्ट पार्ट. ठीक आहे, आता नेक्स्ट काय म्हटलंय बघा, काय पाहिजे म्हटलंय नेक्स्ट काय म्हटलेलं आहे आपल्याला, काय पाहिजे, I1 I2 पाहिजे. ठीक आहे, कसं फाइंड करणार, सोपं आहे, सिंपल लॉजिक. बघू कोण सांगतो कसं फाइंड करायचं. I1 I2 कसं फाइंड करणार, असं म्हणूया का, R1 R2 and R3 are parallel, therefore voltage across them is equal किंवा सेम, काही म्हणा बरोबर. therefore V काय असणार, आता थर्ड ब्रांच मध्ये काय आपला I3 माहिती आहे किती आहे, 25 into 8. किती असतो, 25 8 चा 200 वोल्ट. therefore आणि काय म्हणा आपण जाता, therefore V is equal to काय म्हणू शकतो आपण, I1 R1 किंवाच I2 R2 म्हणणार. म्हणजेच I1 काय असणार, V upon R1 आणि I2 काय असेल, V upon R2. V किती आहे, 200.
अपॉन R1 किती आहे 50, म्हणजेच I1 मिळेल 4 एम्पियर. ठीक आहे, काय म्हणणार I2 इज इक्वल टू काय होणार 200 अपॉन R2 म्हणजे 40, म्हणजे I2 मिळेल 5 एम्पियर. कळलं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे का? बरं, सगळ्यांना कळलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय बघा, लास्ट काय म्हटलंय, टोटल पॉवर कन्झ्युम्ड इन द सर्किट. कसं का टोटल पॉवर? पूर्ण सर्किटचा टोटल पॉवर पाहिजे आता, बरोबर का? नो डाऊट, ठीक आहे. पूर्ण सर्किटचा पॉवरचा फॉर्म्युला काय काय म्हणतो आपण? बरोबर, V इंटू I म्हणू शकतो, किंवा आणि काय म्हणू शकतो आपण, I² R म्हणू शकतो, किंवा V² अपॉन R म्हणू शकतो. बरोबर, त्यातलं कोणतं वापरलं तर सोपं पडेल. बोला फर्स्ट. बर, मग I किती घ्यायचा, V किती घ्यायचा? पूर्ण सर्किटचा म्हटलेला आहे. सानिकाचं म्हणणं आहे फर्स्ट म्हणजे P इज इक्वल टू VI फाइंड करूया, VI यूज करूया. बरोबर, मग सांग सानिका, V किती असला पाहिजे आणि I किती असला पाहिजे? पूर्ण सर्किटचा म्हटलं ना, पूर्ण सर्किटचा व्होल्टेज माहिती आहे, दीक्षा V² अपॉन R. बर, मग दीक्षा तू सांग आता, V किती असेल, R किती असेल? ज्यांचं जे फॉर्म्युला आहे त्यांनी सांगा, त्यांच्या केसला V किती घ्यायचा, I किती घ्यायचा? अरे बोला, बाकीचे काय आहेत का नाही? तुमचा आता व्हिडिओ चालू करायला पाहिजे आपल्याला, बरं का? आता नाही, टोटल आय लागणार. ठीक आहे, बरोबर सानिका, टोटल लागेल V इंटू I वापरायचं म्हटलं तर. अजून मी तुम्हाला टोटल आय काढायचं आपण शिकलो नाहीये, केवल केसेल काय झालेलं नाहीये, म्हणून मी त्याबद्दल काय बोलत नाही आता. ठीक आहे, टोटल आय तुम्हाला आयडियातनं मिळणार, किती मिळालाय, I1 4, I5 5, I2 काय नाही, I3 आहे. सगळ्यांचं ऍडिशन म्हणजे तुमचं टोटल आय असेल. ठीक आहे, पण मी आता तुम्हाला ते शिकवलं तेव्हा मी काय ते सांगत नाही. ठीक आहे, त्यामुळे आपण हे दोन स्किप करू सध्या फॉर्म्युला. त्या केसला आपण वापरणार V² अपॉन R. टोटल आर माहिती आहे, हा पार्ट म्हणजे तुमचा आता इथं पॉवरचा फॉर्म्युला काय असणार, V² अपॉन R. R म्हणजे REQ, V आपल्याला मिळालाय 200 मिळालं ना, 200 स्क्वेअर, सॉरी 1.76 किती मिळाला, 3401.36 वॅट. किंवा झाला म्हणून आपण 3.4 किलो वॅट. ठीक आहे, कोणताही फॉर्म्युला यूज करू शकता. काही जण असे करतील V इंटू I, म्हणजे ते I काय असेल, तिन्ही करंटचं ऍडिशन, कारण जे टाकलेलं आहे ते पुढे आपण शिकणार आहोत. हा टोटल करंट I असेल, हा 3 ठिकाणी चाललाय, म्हणजे हा I इक्वल टू या तिघांचा ऍडिशन असेल. ठीक आहे, मग तिघांचा ऍडिशन काय होतंय, 4, 5 आणि 8, 4 प्लस 5 प्लस 8 17 एम्पियर. या तुमचा फॉर्म्युला काय होणार, P इज इक्वल टू VI वापरला तर 200 इंटू 17 मिळतंय, सॉरी ठीक आहे, बरोबर, हा मिळाला 3400 वॅट, म्हणजेच मिळाला 3.4 किलो वॅट. समजा काहींनी वापरला असेल I² इंटू R, त्यांचा R म्हणजे REQ असेल, I किती आहे 17, 17चा स्क्वेअर
इंटू 11.76 किती मिळते बघा. किती मिळते? ठीक आहे, 3398.64 वॅट म्हणजे अप्रॉक्सिमेटली काय होणार, 3.4 किलो वॅट. बरोबर. कोणताही फॉर्म्युला यूज करा, शेवटी तुम्हाला तेच मिळणार आहे. ठीक आहे, मी तुम्हाला टोटल आय काढायचं शिकवलं नाहीये, हे आपण केसीएल मध्ये शिकणार आहे, किर्चॉफ्स करंट लॉ मध्ये, त्यामुळे मी अजून तुम्हाला सांगितलं नाही. ठीक आहे, त्यामुळे हा फॉर्म्युला वापरा. काय इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर? हो, किती जण आहेत? श्रेयस, दिग्विजय, दीक्षा, सानिका, श्रुती, वैदिक. ठीक आहे, आहेत बऱ्यापैकी 6 जण. ठीक आहे, नेक्स्ट. आता हे आन्सर तुम्ही सांगायचं आहे. फाइंड द करंट फ्लोइंग थ्रू R1 in the circuit shown in figure. R1 in the circuit shown in figure. ठीक आहे, त्यामध्ये लिहा R1 is equal to 100 ohm. R1 is equal to 100 ohm. R2 is equal to 500 ohm. R2 is equal to 500 ohm. R3 is equal to 750 ohm. R3 is equal to 750 ohm. R4 is equal to 1000 ohm. R5 is equal to 50 ohm. ठीक आहे, असा तुम्हाला सर्किट दिलेला आहे आणि काय म्हटलेलं आहे, फाइंड द करंट थ्रू R1. म्हणजे टोटल करंट आहे, म्हणजे ज्याला म्हणून आपण I, आपल्याला फाइंड करायचं आहे I. बरोबर. आता मला सांगा I कसं फाइंड करणार, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा. बरोबर, I फाइंड करायचं आहे का नाही? सोपं आहे, काय अवघड आहे का? पॅरलल सॉल्व्ह करायचं म्हणजे पहिल्यांदा आपल्याला टोटल रेजिस्टन्स R फाइंड करायचा आहे. ठीक आहे, मग आपण काय म्हणूया आता, आपला टोटल R इक्विव्हॅलंट किंवा याला म्हणूया आपण R टोटल, हा म्हणजे काय असेल बघा, काय दिसतंय, हे 3 पॅरलल आहेत. बरोबर, यांचा रिझल्टंट R1 आणि R5 ला सिरीज, आपण असं म्हणू शकतो R2 पॅरलल टू R3 पॅरलल टू R4 प्लस काय म्हणणार R1 प्लस R5. म्हणजेच काय मिळेल, R2 किती आहे 500 पॅरलल 750 पॅरलल 1000 पुढं प्लस R1 किती आहे 100, R5 किती आहे 50. किती मिळते बघा, 500 पॅरलल 750 पॅरलल 1000. कसं फाइंड करायचं म्हटलं, जे 3 रेजिस्टन्स पॅरलल आहेत, पहिला 500 इनवर्स प्लस 750 इनवर्स प्लस 1000 इनवर्स इक्वल टू करायचं, जो आन्सर मिळेल त्याचा परत इनवर्स.
तो असेल तुमचा आन्सर. हा मिळेल 230.77 प्लस 100 प्लस 50. म्हणजे हा मिळेल तुम्हाला. आर टी काय असेल इज इक्वल टू 380.77 हो हो. ठीक आहे, बरोबर. दीक्षा वैद्य बरोबर आहे. पुढं नेक्स्ट आपल्याला काय पाहिजे आता यामध्ये? टोटल करंट. टोटल करंटचा फॉर्म्युला काय? आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. व्ही दिलाय 20, आर 380.77. 20 डिवाइड बाय 380.77 किती मिळतो? बरोबर. बरोबर पाहिजे. 0.0525 म्हणजे 0.053 म्हणून. ठीक आहे, सगळ्यांना कळलं का? हो, ठीक आहे. हे सिंपल सिंपल क्वेश्चन आहेत. काही वेळा 2 मार्क 4 मार्कला विचारलं तर विचारतील. ठीक आहे, नेक्स्ट. फाइंड द करंट थ्रू रजिस्टर R3. Find the current through resistor R3 of the circuit shown in figure. कोण सांगेल? तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला सांगितलं आहे करंट फाइंड करा R3 मधला. कोण सांगेल काय करायचं? किंवा डायरेक्ट आन्सर सांगितलं चालेल, मग बघू आपण बरोबर आहे का. तुम्हाला R3 मधला करंट फाइंड करायचा आहे. यात काय दिसतंय? R2 R3 हे दोन पॅरलल आहेत. ठीक आहे, आता डायग्राम मध्ये काय दिसतंय बघा, हे दोन वायर जास्त वाढवलेले दिसते. याची काही गरज आहे का? काही नाही. तुम्ही आन्सर लिहिताना ह्याला तुम्ही मॉडीफाय करू शकता. ओपन सोडलाय वायर म्हणजे त्यातनं करंट जात नाही. तो ब्रांच आहे काय नाही काय फरक पडतो आपल्याला नाही पडत. ठीक आहे, असं सर्किट झालं. आता बघा काय दिसतंय यातनं. काय करावं लागेल? करताय ना काहीतरी? वाट बघताय माझी? अरे बोला, सॉल्व करताय का? करत आहात का सॉल्व?
करत आहात की नाही? श्रेयस, दिग्विजय, दीक्षा, सानिका, श्रुती, वैदेही, बोला. अभय आणि श्रुतिका नाही वाटतं. बोला, करत आहात का नाही बाबांनो? बोला काहीतरी, म्हणजे मला पण कळेल. नसेल तर मी सांगेन. करत आहात का सॉल्व? आपण आर3 करायचं का? सानिका, नाही. जर तो R1 नसता, R1 जो 50 ओमचा आहे, तो रेजिस्टर या सर्किट मध्ये नसता, तर आपण R3 मध्ये डायरेक्ट V आपण R3 करून फाइंड केला असता. बरोबर. मग यासाठी पहिला तुम्हाला इथला करंट फाइंड करावा लागेल. पहिला काय करायचं आपण यामध्ये टोटल करंट REQ किंवा RT किंवा R काही म्हणा. हा कसं फाइंड करणार? R2 पॅरलल टू R3 प्लस R1 म्हणजे काय मिळेल? 100 पॅरलल 100 प्लस 50. मग काय मिळाला? 50 प्लस 50 100. बरोबर. हा झाला तुमचा पहिला टोटल करंट, हा टोटल रेजिस्टन्स. यातनं तुमचा टोटल आय, हा इथल्या करंटला आपण आय म्हणूया. हा आय मिळेल. कसं मिळणार? V अपॉन RT. V किती आहे? 10. RT आहे 100. मिळाला 0.1 एम्पियर. आपल्याला काय पाहिजे? यातला करंट. मग आता काय करणार? कसं फाइंड करणार? एक तर बघूनच आन्सर कळते की 0.05 आहे. अरे बिन सॉल्व करते मी डायरेक्ट सांगू शकतो इथं की आन्सर 0.05 आहे. पण जर तुम्हाला साहजिकच बघून काय येणार लक्षात आलं नसेल का 0.05, तर ते काय करणार? हा करंट या दोन ठिकाणी डिवाइड होतोय. मग आपण वापरणार करंट डिव्हिजन रूल. काय असतो करंट डिव्हिजन रूल? ज्यातला फाइंड करायचा त्याचा ऑपोजिट मानचा रेजिस्टन्स इंटू टोटल करंट आय म्हणजेच 100 अपॉन 100 प्लस 100 इंटू 0.1 म्हणजेच 100 अपॉन 200 इंटू 0.1 म्हणजेच मिळेल 0.05 एम्पियर. कळलं? हा झाला तुमचा आन्सर. सगळ्यांना कळलं का? बोला बोला. हो. बर, मी डायरेक्ट कसं म्हटलं होतं करंट 0.05 आहे म्हणून? कसं म्हटलं असेल 0.05 एम्पियर करंट आहे? सिंपल विचार करा. तुम्हाला मी ओपन सर्किट वगैरे शिकवतो. करंट झाला. ठीक आहे. हा करंट आय इथं जाईल किंवा इथं जाईल किंवा दोन्ही ठिकाणी जायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर यात काय म्हणतो आपण? हा जो करंट आहे हा जाताना मार्ग निवडणार. हा फर्स्ट पाथ, हा सेकंड पाथ. तो करंट काय क्लास जाईल? फक्त सेकंड पाथ मध्ये. कारण का? इथं आला की त्याला काय म्हणतो आपण, रजिस्ट करायला कोणतरी आहे, इथं कोणीच नाही, त्यामुळे तो इथून जाईल. बरोबर. बरोबर. करंट डिवाइड होणार R2 आणि R3 मध्ये. बरोबर. दीक्षा 0.1चं हाफ केलं. बरोबर. मला काय म्हणायचं आहे, पण हेच कंडिशन काय म्हणतो आपण, जर दोन्हीकडं रेजिस्टन्स असेल तर काय तो एकाच पाथ मधून जाईल का?
नाही, तर थोडा इथं जाणार, थोडा इथं जाणार. तर थोडा थोडा जाणार ठीक आहे, पण दोघांची पण व्हॅल्यू जर सेम असेल, म्हणजे काय, इथं जेवढा करंट आहे तेवढाच इथं असणार. इथं बघा दोन्ही पण 100 ओम आहे, 100 ओम आहे, म्हणजे काय, जो टोटल करंट आहे आय तो इथं आणि इथं इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल. म्हणजे 0.1चा निम्मा काय, तर 0.05. म्हणून मी डायरेक्ट तोंडी म्हटलं की आन्सर काय असणार याचा 0.05 असणार आहे. ठीक आहे. काही गोष्टी आता तुम्ही जेव्हा क्लास करता म्हणजे तुम्हाला काही गोष्टी डायरेक्ट काढायला पण येईल, पण पेपरच्या वेळी शक्यतो डायरेक्ट काढू नका. पेपरला जरी तुम्हाला माहित असलं तरी ते सगळं सेपरेट लिहित जावा. जसं की हे तुम्हाला याचं आन्सर माहित होतं, पण तरी पण मी अशा प्रकारे सॉल्व्ह केलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही पेपरला असंच सॉल्व्ह करायचं आहे. कळलं का सगळ्यांना? हो. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. Find the battery voltage using Ohm's law as shown in figure. ठीक आहे, कसं सॉल्व्ह करणार? कोणाला काही सांगता येईल का? पहिला याचं उत्तर द्या. कोणाला काही सांगता येईल का? हो किंवा नाही? लवकर बोला. कसं सॉल्व्ह करायचं? कोणाला काय सांगता येईल का? हो किंवा नाही? नाही. स्पष्ट सांग. गुड. दोघांनीच लगेच सांगितलं नाही. हो वाले कोण आहे का यार? सिंपल विचार करायचा. आपल्याला काय पाहिजे? 16 प्लस 2 पॅरलल 6. ठीक आहे. टोटल आर मिळाला सानिका. पुढं काय? टोटल करंट माहिती आहे का? नाही. त्यामुळे डायरेक्ट फाइंड करून होईल का? साहजिकच नाही. ठीक आहे. आणि कोण काय विचार करू शकतोय? सिंपल. काही वेळा बघा, लक्षात घ्या, एक्झाम्पल सोपे असतात पण तुम्हाला जरा फिरून विचारलेलं असतं. म्हणजे काय? समजा तुम्हाला इथला करंट आय माहित असता, ठीक आहे, तर तुम्ही या 2 ओहम आणि 6 ओहम मधला करंट फाइंड करू शकला असता का नाही? लवकर लवकर, 2 मिनिटं राहिलेत, लवकर बोला. हो, तसंच. आता समजा याला म्हटलं मी I6 ओहम मधला करंट I6 म्हटलं, तर I6 चा फॉर्म्युला काय असणार? त्याच्या ऑपोजिट 2 प्लस 6 इंटू काय म्हणणार, आय. आता I6 आपल्याला माहिती आहे 4 इज इक्वल टू 2/8 इंटू आय. Therefore आय काय मिळेल? 8 इंटू 4/2 म्हणजे 16. Therefore आय काय मिळणार? 16 एम्पियर. हा झाला करंट. आपल्याला करंट सांगितलं, फाइंड करला नाही. ठीक आहे. आपल्याला काय म्हटलंय? ओम्स लॉ ने सॉल्व्ह करा. ओम्स सॉल्व्ह करा म्हणजे काय? व्होल्टेजचा फॉर्म्युला काय असतो ओम्स लॉ? E इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू आय आर. इथे व्ही म्हणजे ई आहे
आय माहिती जर आर पाहिजे, आर कसं फाईंड करणार? आर इज इक्वल टू काय म्हणणार? 2 ओहम पॅरलल टू 6 ओहम, तो सिरीज मध्ये आहे 16 ओहमच्या. 2 पॅरलल 6 किती असणार? 1.5 ना, 1.5 ओहम प्लस 16 ओहम म्हणजे मिळेल 17.5 ओहम. हा झाला आर. आता काय म्हणणार? अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ काय म्हणणार? व्होल्टेज इज इक्वल टू आय इंटू आर इज इक्वल टू 16 इंटू 17.5. किती माहित आहे? बरोबर आहे का? दीक्षा काय काढलं बाळा? 17.33 280 बरोबर. हा आर 17 येतो का दीक्षा? चेक कर. कॅल्क्युलेट सिंपल करायचं. 2 इनवर्स प्लस 6 चा इनवर्स